अभिलेख कार्यालयात खासगी दुकान. विट्याच्या अभिलेख कार्यालयातील खासगी दुकानदारी शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण हारगुडे यांनी उघडी पाडली आहे. या कार्यालयात महसूल सहाय्यक गिरीश इनामदार याने खासगी लोक कामाला ठेवत त्यांना रेकॉर्ड हाताळायचे काम दिले आहे. त्यांची नेमणूक बेकायदेशीरपणे केली आहे. तसेच याच कार्यालयात पाखरे नावाच्या व्यक्तीने स्वतःचे खासगी झेरॉक्सचे मशीन लावले आहे. ते चालवण्यासाठी एक मुलगी व एक मुलगा कामाला ठेवला आहे. पाखरे आणि इनामदार हे दोघेही भागीदारीत हा व्यवसाय करतात की काय? एखाद्या सरकारी कार्यालयात अशा प्रकारे कुणीही झेरॉक्स मशीन लावून स्वतःचे दुकान चालवू शकतो का? त्याला तिथे झेरॉक्स मशीन लावण्यास कुणी परवानगी दिली? त्याचा मायबाप कोण याचा शोध घ्यायला हवा. संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करायला हवी. सदरचा प्रकार अतिशय गंभीर असून याला चाप लावला पाहिजे. तसेच तहसीलदारांनी यात लक्ष घालून संबंधित लोकांच्यावर कारवाई करायला हवी. याबाबत नगरसेवक प्रवीण हारगुडे यांनी गिरीश इनामदार व पाखरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. साहेब नमस्ते, मी नगरसेवक प्रणव शिवाजी हारगुडे. ही जी लोक आहेत अभिलेख कक्षात, इथे 1 2 आज 2 आहेत, हे कशासाठी आहेत? हे शासकीय आहेत का? ओ इनामदार साहेब, नाही शासकीय नाही. हे काय काम करायला आलेले आहेत? मी मदतीला घेतली. टपालला मला मदत होती, मी घेतली टपाल. कशाला कशाला? टपालच्या कामासाठी मदत. किती माणसं घेतले? 2 आहेत. आणि ती आत 2 कोण आहेत? त्यात झेरॉक्स आले, झेरॉक्स आत मशीन आहे. अभिलेख कक्ष कुणाच्या ताब्यात आहे? ह्याचा इंचार्ज कोण आहे? माझ्याकडे. मग ती काय आहे? कोण आहे? ते झेरॉक्सला आत घेतले, त्याला तहसीलदार साहेबांचा काय GR आहे काय? नाही, मी माझ्या सोयीसाठी ठेवली. लोकांना काम लवकर व्हावं आणि लवकर काम व्हायच्या दृष्टीकोनातून आधी कसं स्टँडर्ड नसल्यामुळे बाहेर जावं लागतं. आपण आपल्या कामाला लवकर व्हावं म्हणून आपण सगळी काम तर बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यात काय फेरफार होते का बाहेरच्या माणसांना? त्याची जबाबदारी कोणाची आहे साहेब? बाहेर गेले जाऊ शकतात, इथं असताना होत नाही. तिथं असताना काय कागदात कागद काय फाडला बसला, तुमचं रेकॉर्ड बरंच गावत नाही इथं साहेब. जसं लोक आहेत तिथं, आता इथं जस्ट लोक आहेत 3 महिने झालं माणसं तिथं तुमच्यापेक्षा हेल्पाट करतात, कागद नाही म्हणताय तुम्ही. जी नाही तर आम्ही लिखित देतो. पण काय काय देताय? म्हणजे हा घोळ करताय का? ही माणसं, काय म्हणून ही जी माणसं ठेवले त्यांच्याकडनं काय फाटलं तुटलं, ह्यांनी काय घरी नेलं, ह्याची जबाबदारी कोणाची आहे? मुळात ही माणसं मुळात तहसीलदार साहेबांना माहित नाही म्हणताय ही माणसं आहेत ती. मुळात ही माणसं इथे काम करत नाहीत. ही त्या टपाला काम करत नाही. माझ्याकडे ती माणसं काय करायला लागले जरा दाखवताय काय? तुम्ही बघा. इंचार्ज तुम्ही चला. तुम्ही मागाशी आजवून आला ना भैया, तुम्ही आजवून या. तुम्हाला वाटतं ना वाटतं आम्ही काय चोरा केले तर आमच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा. आमच्याकडे काय प्रॉब्लेम? त्यांना पगार कोण देतो? अहो मी माझ्या हाताखाली मध्येला घेते. मला वेळ लागतो. समजतो ना मला. लोकांची काम वेळेत व्हावे म्हणतात तर आम्ही करत असतो. काय काम चुकतं सांगा बघू. ह्यांना पगार कोण देते साहेब? काय आम्ही करतो सांगा बघू. ह्यांना पगार कोण देते साहेब? कसं काम करायचं? तुम्हाला साहेब पगार किती आहे? साहेब तुम्हाला पगार किती आहे? असं असते का सांगा बघू काम? तुम्हाला डोळ्या पुढे बघतो. तुम्हाला पगार किती आहे साहेब? साहेब मी तुम्हाला विचारतोय, साहेब तुम्हाला पगार किती आहे? प्रत्येक वेळा असं साहेब पगार किती आहे तुम्हाला? एक दिवस पुढे मागे की काय काम करणार? पगार किती आहे साहेब तुम्हाला? त्या ह्याच्यात ही 4 माणसांना पगार तुम्ही तुमच्या पदराचा देताय, ह्याचा अर्थ काय आहे? बोलतो 2 मिनिट बोला की. अहो हा सर, हा साहेब मी काय विचारायला लागलोय तुम्हाला? साहेब ह्या 4 लोकांना पगार कोण देत आहे? मी देतो माझ्या तर काम मी देतो. किती पगार एकाला पगार किती आहे? पगार किती आहे तुम्हाला इथं? तिला मी 3000 रुपये देतो, त्याला 500 रुपये देतो. मी माझ्या कामासाठी करू. तुम्हाला विचारलं का साहेब? तुम्हाला विचारलंय का? त्यांना विचारायला लागलो, तुम्हाला सांगत नाही तुम्ही, त्यांना विचारायला लागलोय. विचारलाय तुम्ही कशाला? त्यांना विचारायला लागल्यावर तुम्ही सांगताय नेमकं काय? असं माणसांच्याकडनं गोळा करता का काय पैसे ह्यांना द्यायला? तुम्हाला पगार किती आहे हो? तुम्हाला पगार किती? मला पगार तुम्हाला पगार किती आहे? आता त्यांचं सांगायला लागलाय तुम्हाला पगार किती आहे? अथॉरिटी दिल्या तुम्हाला तहसीलदार साहेबांनी ही लोक अभिलेख कक्षात बसवायला? शासनाने जे रेकॉर्ड ठेवले तुम्ही ते उद्योग करायला लागलाय का? हो साहेब. अहो इथं 2 चार्ज आहेत.
हा. बरोबर आहे. कोण? इथं रेकॉर्डचं काम वेगळं चालतं, टपालाचं काम वेगळं कोण चालतं. करतंय टपालाच काम? टपालाचं काम मीच करतोय, रेकॉर्डचं काम माझ्याकडे आहे. तुम्ही विचार मग हे माझ्या चारी माणसं तुमच्या ताब्यात आहेत ना? कोणते 4 माणसं मला सांगा की 4 ती दोन लोक आहेत, ती कोण आहेत? अहो ते झेरॉक्स ऑपरेटर आहेत. कोण झेरॉक्स ऑपरेटर? झेरॉक्स ऑपरेटरला काय शासनाने नियुक्ती दिली आहे काय? इथं काय संबंध आहे मामा? काय पगार- काय मामा कसं बोलता पगार सांगा कोण मला. देतंय? साहेब पगार कोण देतंय? पगार कोण देतंय? काही तर लोकांच्याकडनं लुबडून पैसे घेऊन परत ह्यांना पगार भागवताय तुम्ही. माणसांना ज्या त्या वेळेला तुम्ही कागद देत नाही, ज्याचं पैसे दिले जाते त्याचं काम करताय का? आणि त्यात हा पगार भागवताय? काय विचारतोय साहेब मी तुम्हाला? साहेब मी तुम्हाला विचारतोय साहेब, काय विचारते मला तुम्ही? काय विचारतोय तुम्हाला मी? ह्यांना पगार कुठला देताय? मी माझ्या पगारात देतो बघा. किती पगार आहे तुम्हाला साहेब? मला 30,000 पगार आहे. 30,000 मध्ये ह्या दोघांना पगार देताय. हा त्याला 5,000 आणि- देतो, 3,000 देतो. आणि त्या दोघांना पगार काय आहे सांगा? ती दोन हात थांबलेले आहेत त्यांना. ते शोध फी व नक्कल फी मधनं आम्ही त्याला पैसे शॉर्ट करून देतो. शोध फी आणि नक्कल फी मधनं आमच्या ऍडजस्ट करून देत आम्ही असतो. किती? कागद फी शोध फी जी जी आर आहे त्याप्रमाणे आम्ही इथं आमच्या लेवल शोध फी आणि नक्कल फी त्याला अधिकार तुम्हाला कोण दिलाय त्यांना द्यायला? शासनाची फी आहे, त्याला कुणाला पण वाटप करायला लागलाय तुम्ही? नाही, ती- लोक जी फी देते ती कुणाला पण द्यायला लागलाय. ते तो कोतवाल कशाला बसले? कोतवालांचं काम आहे ना ती? कोतवालांना पगार आहे का त्यांना पगार आहे? शोध फी नक्कल फी याचा अर्थ माहित आहे का साहेब तुम्हाला? नाही मला माहिती हा? आहे. मला माहिती आहे. पुन्हा कसं पण वाटायला फिरायला लागलाय तुम्ही? नाही मला माहित नाही. तुम्ही जी बोलताय ना ते चुकीचं शोध फी बोलताय. आणि नक्कल फी अतिशय चुकीचं बोलताय तुम्ही. याचा अर्थ माहित आहे का तुम्हाला? शासकीय पावती देताय, शासकीय पावतीचा गैरवापर तिसरीकडे करताय का तुम्ही? किती पगार आहे त्या दोन लोकांना? तुम्हाला विचारतोय साहेब. त्याच्यावर गुन्हा दाखल का करत नाही? या 4 माणसं बसलेत म्हणून अभिलेख कक्षाला हात लावलाय विना नोकरदार व्यक्तीनं. तुम्ही गुन्हा दाखल करायला पाहिजे. ह्या 4 चौघांच्यावर साहेब गुन्हा दाखल करा. चला, ही आत अभिलेख कक्ष आहे. 7/12ला तिथं हात लावलाय त्या लोकांनी. तिथं आता आहेत तुमची तिथं ती लोक. चला साहेब जरा आत चला. येत आहे? तुम्ही या चला येत आहे. मी यायचं, मी जाऊ शकत नाही तिथं. अहो, तुम्ही आता जाऊन आला की बघा. कधी? पहिलं माय जाऊन आला कधी? मगाशी जाऊन आला तुम्ही. कोण? तुम्ही माय जाऊन आला. कधी गेलोय मी? मगाशी जाऊन आला तिथनं तुम्ही. आत पण आलेलो नाही. तुमचं रेकॉर्डिंग असेल तर साहेब बघू शकताय. बघा जरा, आहे का इथं रेकॉर्डिंग? सीसीटीव्ही असेल ना साहेब? सीसीटीव्ही आहे इथं. चला बघा बरं, दाखवा मला. सीसीटीव्ही कक्षात सुद्धा तुम्ही 4 लोक ठेवलेत. का गुन्हे दाखल करत नाही साहेब यांच्यावर? साहेब गुन्हे दाखल का करत नाही या लोकांवर? गुन्हे दाखवायचा विषय येतो काय मला सांगा. रेकॉर्डला हात लावायला परमिशन कोण दिले? रेकॉर्डचा विषय देत नाही इथं. रेकॉर्डला आम्ही कोणाला हाताला देतच हे नाही. काय रेकॉर्ड मध्ये काय आहे? ही काय आहे? अहो झेरॉक्स करायला हाताला नको मग काय हे म्हणा रेकॉर्ड- झेरॉक्स सेंटर का भैया? हा? असं म्हणा झेरॉक्स सेंटर का? झेरॉक्स हातात घेतली पाहिजेच की. असं कसं झेरॉक्स काढते सांगा ना मला. कोतवाल कशाला आहे? अहो कोतवालच काढतो. कोतवालांचं काम आहे ना का ह्या लोकांचं काम आहे? ती काढतो कशाला? कोतवालांचं काम आहे का ह्या लोकांचं काम आहे? ती गैरसमज दूर करा. ही लोक त्याला काम करत नाहीत. ही लोक कोतवाला चला ना दाखवा किती जरा. चला उठा उठा दाखवा मला. चल तुम्हाला काय बघायचं चला. आत येत आहे जरा. शेती. हा चला. खुनवाखुनी करू नका साहेब. कशाला खुनवाखुनी करताय? काय करू मग? त्याला म्हणलं बाहेर साहेब, जातील, लहान पोरं आहे. खुनवाखुनी करू नका. अहो, अहो, लहान पोरग आहे तर पोरांना तुम्ही आत कशाच्या ह्याच्यात बसवताय? अहो, तुम्हाला अधिकार आहे होय साहेब येऊ? बाहेरच्या व्यक्ती इथं बसवायला अधिकार आहे तुम्हाला? बाहेर किती दिवस झाले इथं बसतोय तू? एक 5 मिनिट. किती दिवस झाले बसतोय? हा. हा? किती पगार आहे तुला? कोण राजे आहे इथं? बरं. कोण आहे राजे इथं तुझे? नाव सांगशील मला? ठीक आहे सर. नाव सांगशील काय भैया? ठीक आहे. सांग की नाव मनोज भाई तुझे सांग ना. हो साहेब, तुम्ही शिकू ना. मग जर तुम्ही बाकीच्या सांगताय. तुम्हाला तुम्ही जसं हे करताय ना. आत पिसाला बोलू तुम्ही काय करायला मॅडम इथं? तुम्हाला काय विचारतो विचार. कसले झेरॉक्स काढताय मॅडम तुम्ही? काय आहे जरा दाखवतो मला. हा.
हे काय रेकॉर्ड काय आहे जरा दाखवचाल मला कशाचं रेकॉर्ड सकाळचं काय केलं किती दिवस झालाय मॅडम तुम्ही इथं 5-6 महिने झाले आहे पगार किती आहे मॅडम तुम्हाला 5,000 कोण देते पगार शासन देते नाही आमचे सर कोण सर तुमचे मनोज पाखरे म्हणून आहेत मनोज पाखरे त्यांची मशीन आहे मी त्यांच्या मशीनवर काम मनोज पाखरे हे कोण आहेत म्हणला तुम्ही शासकीय कोण नोकरदार आहेत नाही त्यांची मशीन आहे इथे लावली ही मशीन लावलेली आहे ती मनोज पाखरे यांची आहे हे सगळं शासकीय रेकॉर्ड आहे मॅडम माहित आहे तुम्हाला मी काय करतो कोतवाला झेरॉक्स काढून देतो हो की हे शासकीय रेकॉर्ड आहे हे तुम्हाला माहिती आहे मॅडम ह्या रेकॉर्डला तुम्हाला हात लावताना हे रेकॉर्ड तुम्ही काय करताय काय नाही हे बघायला कोण नाहीये इथं हात लावत असताना हे शासकीय रेकॉर्ड आहे हे तुम्हाला लावायला अधिकार आहे का तुम्ही झेरॉक्स कोणी दिले कोण देते तुम्हाला कोतवाल देते कोण देते म्हणजे हे खाली घेऊन जात होते ते इथं काढतात झेरॉक्स पण ह्या रेकॉर्डला हात लावायला तुम्ही रेकॉर्डला हात लावताय मॅडम त्या रेकॉर्ड हाताळताय त्याला रेकॉर्ड हे करायला हाताळायला तुम्हाला परमिशन आहे का हां हे रेकॉर्ड हाताळायला तुम्हाला परमिशन आहे का तहसीलदार साहेब पण येतात काय झेरॉक्स काढायला तहसीलदार साहेब काय म्हटला ते पण सगळ्यांच्याच ऑफिसमध्ये सगळ्यांचेच काढतात तिथे झेरॉक्स तहसीलदार साहेबांनी पण तुम्हाला सांगितलंय तहसीलदार साहेब पण येतात की कधी कधी बसतात तिथे म्हणजे असं हे नाहीये म्हणजे तहसीलदार साहेबांनी पण तहसीलदार साहेबांना पण माहित आहे हे हो इथे मशीन आहे ते माहिती आहे. मशीन आहे तुम्ही बाहेरचे लोक आहेत तुम्ही बाहेरचे लोक आहेत इथं काम करताय हे माहित आहे तहसीलदार साहेबांना ते आता मला काय माहित नाही पण आम्ही सगळे ऑफिसचे सगळे इथेच काढून देतो असं काही नाही ह्याच्यात आता मी तुमच्यावर आज ह्या ठिकाणी होता म्हणून मी आज गुन्हा दाखल करणार आहे मॅडम तुमचं गाव कुठलं गारवी नाव इरफाना मुजावर तुझं भैया वय काय आहे तुझं 16 तुला कोणी बसवलं इथं कोण दाजी ह्याच्यात मी आता गुन्हा दाखल करणार आहे शासकीय ऑफिसमध्ये काम करायला कुणालाही अलाउड नाहीये म्हणजे तुम्ही काम करताय शासकीय रेकॉर्ड हाताळताय हे तर मला ती उचलून दाखवा कुठल्या गावचं आहे ते असं दाखवा असं काय केलंय आज मॅडम हे ते चिठ्ठी घालून देतात ते आणि फक्त झेरॉक्स काढून देतात मी गुन्हा दाखल करणार आहे आज ते पाखरे आहेत ते कोण आहेत ते येऊ शकतील आता इथं ते शासकीय नोकरदार आहेत हां हे मशीन बाहेरच्या ह्याच्यात लावलेले आहे बाहेरच्याच व्यक्तीने लावले ना ठीक आहे मॅडम तुम्हाला पाखरे का हा आमचे पाखरे काय नाव त्यांचं मनोज पाखरे जरा मोठ्यानं सांगा की मॅडम मनोज पाखरे जेव्हा माणसं दुसऱ्या बाहेरचे लोक आहेत. कोणाचे खासगी लोक खाजगी लोक म्हणजे कोण आहे खासगी- इंचार्ज तुम्ही म्हणून मी विचारायला लागलोय साहेब नाही, मीच खासगी- इंचार्ज तुम्ही आहे ती मशीन तुम्ही ठेवली काय हा मशीन मीच ठेवलं खासगी तत्वावर घेतली काम लोक पुरवण्यासाठी घेतली लोकांच्या सोयीसाठी घेतली आम्ही काय त्यात काय आमचं त्यात काय त्याचं कमिशन वगैरे असं किंवा काय आपल्याला नाही. जे काम कशी त्याचं आम्ही काढून देत असतो लोकांना सर त्या लोकांना मग पगार पण तुम्ही देताय नाही त्यांचं ते ह्याच्यात देतात त्याचं ते काढून देतात कशात ना त्याची जी ही होती ना काय ते? शोधनाळी होती हां त्यात आम्ही ते कागद खर्च ते वजा करून आम्ही सगळं हे करत असतो साहेब मला कळेल का महिन्याची शोधनावळी फी किती होती शोध फी नसेल ती किती होती कळेल का मला अंदाजे टेंटेटिव्ह कळेल मला सर अर्जावर असते अर्ज किती येते? अर्जावर असते. किती येते तरी पण चंद्र करतोय आपण महिन्याला 17,000. तर त्यांना पगार किती आहे साहेब मला विचारायचं आहे जे पानावर असतो पानाचे प्रक्रिया जे पान म्हणजे ते मशीन तुम्ही लावले असं तुमचं मत आहे बरोबर आहे ना हा मशीन मशीन तुम्ही लावलंय ना सर मी तुमच्यावर बोलतोय हा बोला की. सर मी तुमच्यावर बोलतोय सर मी तुमच्यावर बोलतोय सर मी बोला की, बोला की. हां मी तुमच्यावर बोलतोय जी शोधनावळी फी आहे तुम्हाला सगळं बघायचं असेल, तुम्ही साहेबांना भेटा आमच्या सरांना अहो तुम्हाला कुणी काही तर सल्ला देईल त्याच्यावर तुम्ही मला सांगू नका सरांना बोलवून घ्या सल्ला तर इंचार्ज आहे काय तुम्ही तर तुम्ही इंचार्ज आहे साहेब त्याला 1.5 रुपये तुमची स्वतःची मशीन आहे म्हणताय बरोबर ना पर पेजला 1.5 रुपये घेताय तुम्ही बरोबर का बरं.
₹1.5 घेताय का? तिथं ती लेडीज म्हटली ₹1.5 मी पैसे गोळा करते इथं. किती करताय? तिकडचं मला माहिती अहो साहेब, काय नेमकं तुमचं चाललंय काय? अहो माझं हे चाललेलं हा. आहे जे पेपर काय चाललंय काय? माझं काय चाललंय सांग तुम्हाला. हा. आमचं काम चांगलं चाललंय, वाईट काय चालू हा. नाही. जी रेकॉर्ड आम्ही काढतोय तिची सगळी तिथं पाण्याचं तिचे कोतवालांकडनं आम्ही जे पैसे देऊन होतात संध्याकाळी त्यांना देऊन टाकत असतो. आमचं काय चालू नाही त्याचं. चाललंय काय? हे 4 माणसं बसवायचा अधिकार नाहीये नाही हा? काढून टाकतो आजपासूनच. आजपासून काढून टाकताय नव्हे, त्यांच्या गुन्हे दाखल करा शासकीय कायद्यांना हाताळीत म्हणून. करतो सर, हा करतो सर, करतो नाही, करू मी सर. नागरिक म्हणून बोलतोय. चला गुन्हे दाखल करा, गुन्हा दाखल करा, मामाचा एवढं बघ प्लीज. गुन्हा दाखल करा, बघतो नाही बघ चेक करायचं बरोबर आहे. गुन्हे दाखल करा. चला मशीन प्रायव्हेट. नमस्कार, मी प्रणव शिवाजी हरगुडे, नगरसेवक शिवसेना. काल मी इथे अभिलेख कक्ष अवजावक तहसील कार्यालय विटा या ठिकाणी आलो असता इथे अजब प्रकार बघायला मिळालेला आहे. अभिलेख कक्षामध्ये खाजगी झेरॉक्स मशीन आणि त्यात 2 कामगार, त्या लोकांना 2 कामगारांनी अजून 2 कामगार असे टोटल 4 कामगार गिरीश नामदार या अधिकाऱ्यांनी विना परवानगी ठेवलेले आहेत. त्यांना पगार स्वतः देतो म्हणून सांगतोय आणि झेरॉक्स मशीन खाजगी तत्वावर ठेवायला यांना परमिशन प्रांतसाहेबांची आहे का, तहसीलदार साहेबांची आहे का असं विचारलं असता तो नाही, माझ्या अखत्यारीत मी ठेवलंय. हा जो अधिकारी आहे याला हा अधिकार दिलाय का कोणी? आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन माणसांची ही पिळवणूक करण्यासाठी सगळं रेकॉर्ड स्कॅन आहे. इथं बोर्ड लावलेला आहे, इथं कुठेतरी बोर्ड आहे, टोटल रेकॉर्ड स्कॅन आहे. स्कॅन असताना सुद्धा झेरॉक्स काढायला बाहेर जायला लागते किंवा आतमध्ये झेरॉक्स मशीन ठेवावं लागतंय. ह्याच्यावर ह्या गिरीश इनामदारवर आणि ते झेरॉक्स मशीन आहे ते जप्त करणार का तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेब? हे करणार का? आणि ह्या गिरीश इनामदार या व्यक्तीवर काही कारवाई करणार का असा माझा सवाल आहे. झेरॉक्स मशीन आहे ते काल त्या लेडीजला विचारलं असता त्यांनी सांगितलं विजय पाखरे या व्यक्तीचं जे झेरॉक्स मशीन आहे ते झेरॉक्स मशीन जप्त झालं पाहिजे व विजय पाखरे व गिरीश इनामदार या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. जर नाही कारवाई झाली तर मी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार आहे.